द्वापारयुग 9000 वर्ष घेऊन गेलं, ते त्रेतायुग 109000ला घेऊन गेलं, 1000 वर्ष आयुष्य. मग कलियुग सुरू झालं, 5053 वर्ष झाले. 5053 वर्ष चालू आहे आता. 5053 वर्षापूर्वी माणसाचं आयुष्य किती होतं? 1000 वर्षाचं. कलियुग सुरू झालं आणि कलियुग सुरू झालं त्या दिवशी राजा झाला पांडवाचा पंतू, पांडवाचा नातू, अर्जुनाचा नातू, पांडवाचा नातू. त्याचं नाव राजा परीक्षिती. परीक्षितीनं जंगलामध्ये गेला आणि त्यानं कली मोकळा सोडला, कली बांधलेला होता, मोकळा सोडला. आणि तो म्हणला, महाराज, आता त्यानं विचारलं, काळा कुळकुळीत दिसायला तू कोण आहे रे? तो म्हणला, महाराज, मी कली आहे. आणि असं बांधून म्हणलं, मला देवानं बांधलेलं आहे, पण तुम्ही उदार हस्तानं, तुम्ही उदार राजे आहेत. त्याच्या पुढं गडबडा लोळू लागला. म्हणले, हे दर्शन नको घेऊ, अगोदर मला सांग तुझ्याजवळ सद्गुण किती आहे? म्हणलं, सद्गुण आधी कोणतं सांगू? तू दुर्गुण किती घेत? म्हणलं, दुर्गुणाची तर मी खानच आहे. दुर्गुणों का तो मैं भांडार हूं, कली म्हणायला. कारण तुकोबरायनं त्याला पुरावा दिलाय, कली पापाचीच मूर्ती. अगदी मूर्तिमंत पाप म्हणजे कलियुग, हे का? तो म्हणला, दोषाचं तर मी भांडार आहे, दोष नाही सांगत. म्हणले, मग गुण सांग. म्हणला, गुण एकच आहे. कोणता गुण आहे? कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे, सद्गुण आहे. म्हणले, कोणता? जे काम यज्ञानं होणार नाही, जे काम ध्यानानं होणार नाही, जे काम तपानं होणार नाही, ते कलियुगात फक्त नामानं होईल. नामानं होईल. मग तुला मोकळं सोडावं लागतं गड्या. हा, पण सुटल्यावर तिला बांधा गडी. तो म्हणला, मला जर बांधून ठेवलं का मग कोणतंच करता येणार नाही. म्हणले, मग तू दोष? म्हणलं, पहिलं सांगितलं तुम्हाला, दोषो का तो मैं भांडार हो. म्हणले, मग तुला मोकळं सोडल्यावर दोषाचं काय? ते म्हणलं, मग ते बी टिवल्या बावल्या करणारच ना. एकदा काय झालं पहा, एक मुस्लिम राजा होता आणि तुलसीदासजीला, तुलसीदासजी हे काशीचे संत तुलसीदास, गोस्वामी तुलसीदास हे काशीचे. आणि तिथे कोणीतरी मुस्लिम राजा होता आणि त्या राजानं असं ऐकलं की रामप्रभूची दर्शन झालं. म्हणले, तुलसीदासजीला दर्शन झालं प्रभू रामचंद्राचं. मग मुसलमान होता, पण त्यालाही काय वाटलं की आपण आपल्या तुलसीदासजीला जर भेटलो तर आपल्यालाही दर्शन.
म्हणले तुम्ही प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं तुम्हाला म्हणले हो. राम कहा नाही और जहां तहा प्रभू आहे. आता ते पूर्णत्वाला पोहोचलेले आत्मबोधावर आरूढ झालेले प्रभू नाही कुठं. विठ्ठल जळी सर्व भूती पाहे प्रमाण आहेत महाराज. वैकुंठी कैलाशी तीर्थक्षेत्री देव तया विन ठावरिता कोठे. ह्या खांबात आहे का तुमचा देव? विठ्ठल विस्तारला जने विठ्ठल विस्तारला सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसे विठ्ठल कुळीचे दैव विठ्ठल कुळीचे दैव सर्व घाटी राम देहाने येतो. सर्व घाटी राम देहाने येत. सर्व घाटी राम देहाने येत. सर्व घाटी त्याच्यानंच म्हणलं मी 7 आज जरा बरी आहे. आणि असं असल्यावर मला बी म्हणावं वाटतं. तुलसीदासजी म्हणायचे हो कहा नाही भगवान हर जगह है की नाही. मग म्हणले मग पण आम्हाला नाही दिसत, आम्हाला रामाची भेट घालून द्या. तुलसीदासजीनं विचार केला तर हे काही खातंय. आलं पण तिथंच पुन्हा कायच करा बाबा. ते काय जायच ना डोसक्यातलं. ते दादाप्पा म्हणला होता खाण्याच म्हणला होता. रामप्रभू म्हण मटण खातय तिथं. बरं मी काय करू कृष्ण महाराज पुन्हा तिथंच आलं बाबा. काही बी खातय याला कसं रामाचं दर्शन होईल. मग ते काय ऐका ना. राजा होता महाराज. राजा बोलल्यावर काय प्रजेचं काय चालतं. तुलसीदासजी म्हणले नहीं हो सकता, नहीं हो सकता तो मैं अंदर डालूंगा. कोठडीत टाक. आता महात्म्याला कोठडीत टाकल्यावर 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4-5-7 दिवस झाले. 7 दिवसाला महाराज प्रभू साक्षात्कारी संत होते तुलसीदासजी. साक्षात्कारी नव्हे हनुमंतरायाचा अवतार होते. हनुमंतरायाला रूप घेता येत होतं. आणि तुलसीदासजीनं प्रभू रामचंद्राचा धावा केला
आणि हनुमंतरायावर संकट आलं. हनुमंतराय म्हणले बुवा हे अवघडच झालं. म्हणले तुळशीदासजीला अटक. मग हनुमंतरायानं आपल्या जात भाईला बोलवलं. कळले का नाही? बंदर. सगळ्या गावात बंदरच बंदर. बरं का? तुकोबरायचा एक अभंग आहे, रामायणात आलेला, रामायणात आलाय. लंकेमध्ये सगळे वानरच झाले असा अभंग आहे. पाहतो सांगतो मी सांगतो. 2 दूत पाठविले होते की नाही रावणानं. कधी पाठविले? सगळ्या गल्ली बोळायनं प्रत्येक दुकानावर वानरच. तुम्ही म्हणता वानर दुकानावर कशाला गेले? 1-2 जरा चलाक होते, चॅप्टर होते. ते म्हणले पाणी कसं लागतंय रे? पाण्याच्या बाटल्या आणायला गेलते का? तवा कशाच्या बाटल्या? पण सगळ्या गावात वानरच. तुकाराम महाराजांना अभंगलेला, पदरचं नाही सांगत बरं का. हो, तुकाराम महाराजाचा अभंग आहे. पहिला आला राम रावणाशी सांगती, काय निजसुरा निजलाशी भूपती, काय निजसुरा निजलाशी भूपती. काय निजसुरा निजलाशी भूपती. आता त्याच्या पुढचं नका म्हणू, मीच एकटा म्हणतो. कारण कसं असतं पहा, आपलं काय चाललंय ह्याला नाही कळलं पाहिजे. आणि तुम्ही मस्त टाइम वेळ मारून नेली काय असंच जमलं, आपला मेळ जमतोय मस्त. आता हा अभंग तुकोबरायचा काय होता अभंग. आता शब्द ऐका, तुम्ही पण ऐका. पहिला आला राम. पहिलं म्हणजे कुठं? अरे राजा, अरे आपल्या गावाला खेटून रामानं सैनिक उतरवलेत. पहिला आला राम रावणाशी सांगती. दूत सांगायला लागले, काय निदसुरा निजलाशी भूपती. ए राजा, राजा आहेस का कोण तू? तुला मस्त झोपलास. काय झालं म्हणे? कुठे तू? रामाचे वीर कुठे आहेत? अवघे लंके माझी झाले रामाचे दूत, झाले रामाचे दूत. व्यापिले सर्वत्र भितरी बाहेरी आत. सगळ्या गावात गल्ली बोळात दुकानात घरात माडी. तुमच्या इथं आहेत ना माड्या? माड्यात जातात ना वानर. अहो मी लंकेतलं तर सांगायचं लागलो, प्रश्नच नाही. पण त्या राजाच्या, मुस्लिम राजाच्या सगळ्या बंगल्यानं वानर, गावात वानर, सगळ्या गावात वानरच वानर. राजाला कोणतरी येऊन सांगितलं, महाराज बंदर आ गए. बंदर कैसे क्या आ गए? त्याला कुठे कळत आहे? राजाला कोणीतरी एक गावातला एक चाणाक्ष माणूस त्यानं सांगितलं, म्हणले महाराज तुम्हाला मी म्हणलं होतं, चांगलं नाही केलं ते. तुम्ही तुळशीदासजीला अटक नव्हतं करायला पाहिजे. अरे राजाच्या मुसलमान असून त्याच्या ध्यानात आलं. ते म्हणला बरोबर आहे. मग संध्याकाळी लगेच महाराजाच्या भेटीला राजा, प्रधान काय असतील ते मंत्रिमंडळच घेऊ. म्हणले राव ते तुम्हाला अटक केली तर म्हणले सगळे वानरच झाले. ते म्हणले ते त्रास द्यायला नाही, तुम्हाला त्रास द्यायला नाही आले. तुम्ही काय म्हणले? इच्छा काय तुमची? इच्छा काय? रामाचं दर्शन. मग राम एकदम कसे येतील? बरोबर आहे की नाही? कृष्ण महाराज पटलं की नाही? आता राम एकदम कसे तुम्हाला भेटते? भोवती वानराचा थाट, 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 भोवती वानराचा थाट. पुढे गर्जती भाट, पुढे
भोवती वानराचे थाट, पुढे गरजता ती भाट. बंदीजन म्हणतात, काही वेगळ्या भाषेत त्याला बंदीजन म्हणतात. बंदीजन वर्णन करत होते राजाचे. आणि मग म्हणले तुळशीदासजी उत्तर द्यायले. हे उत्तर दिलं तुळशीदासजीचं. अहो म्हणले प्रभू रामचंद्र तुम्हाला भेटायचे म्हणल्यावर ते काय सोपं आहे का काय? भेटतेन थोडी दमखा. तुम्ही तर त्याची फौज आली तर घाबरले. आताशी कुठं हनुमंताची फौज आली. किती होती? मी आकडा सांगितल्यावर तुम्ही गप्पा म्हणू नका बाबा. हा, वानर किती होते? वानर होते 18 पद्म. मलाच माहित नाही पद्म कशाला म्हणते. इतके होते. बख्खळ होते, बख्खळ. अनंत अनंत मोजता येईनात महाराज. रावणाने म्हणला 2 राक्षस बोलवले, सुख आणि सारण. नाथ महाराजांना गोड वर्णन केलंय. सुख सारणाला बोलवलं. किती सैन्य आणलेले रामानं? तो म्हणला महाराज आता पाहून येतो आम्ही. मोजून या. मोजायला गेले सुख सारण. आता वाहनेरच ते मोजता येते का? हे मोजूस तर याच्यातले 7-8 त्या चुंग्यात, ते मोजूस तर त्याच्यातले पुन्हा त्या चुंग्यात. बरं, हे गेल्यावर एक प्रश्न उभा राहिला. हे माणसं, राक्षस म्हणजे माणसंच, वृत्ती खराब. राक्षस म्हणजे काही त्याला शिंग नसते. हे टी व्हीवाल्यानं, दूरदर्शनवाल्यानं आपल्याला भनकिलंय. राक्षस शिंग नसते. राक्षस म्हणजे हलकट वृत्तीचा माणूस. विठ्ठला विठ्ठला. मला सांगा, राम मटण खात होता म्हणणारा राक्षसच. विठ्ठला विठ्ठला. मला वाटतं एक मराठीत म्हणे, जित्याची खोड मेल्याशिवाय जाय ना. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा तिथंच यालं बाबा. असो. तर राक्षस ते म्हणले एकमेकाकडे पाहिले आणि ते म्हणले कसं मिळ बसन. आपल्याला तर आपले महाराज ओळखीते. आपले महाराज कोण? बिभीषण. रामाच्या सैन्यात ना आपले महाराज ओळखीते ना. मग ते म्हणले आपण डुप्लिकेट वानर हो. झाले महाराज डुप्लिकेट वानर. सुख सारण कोण झाले? वानर झाले. आणि वानर झाले मोजायला लागले. मिळच बसाना. मोजताच तिथं आला बिभीषण. मग त्याला पक्का भरोसा, आपण बी वानर झालो तर आपल्याला महाराज कुठं ओळखायले. पण महाराज ते रामाचा भक्त, त्यानं दोघाचे कान धरले. काय म्हणजे? कुठं काय नाही, इकडं कोणीकड. ते म्हणले महाराज चुकलं आमचं. चुकलं नाही, नीट जा माग. काय करायला आलते? म्हणले आम्हाला महाराज म्हणले वानर किती आणले रामानं मोजा. मोजले का? मग मोजताच येईना. मग काय सांगता रावणाला? असंख्य. गणित हे नाथ महाराजाची भाषा आहे बरं, पण त्याची गणित आहे. 18 पद्म वानर. आता सगळी फौज सांगतो. 18 पद्म वानर, 56 कोटी माकडं. 18 पद्म वानर. वानर आणि माकड वेगळं आहे. कोण म्हणलं एकच? कोणीच म्हणलं नाही. विठ्ठला विठ्ठला. 18 पद्म वानर, 56 कोटी माकडं आणि 72 कोटी अस्वल. तुम्ही जे प्रमाण म्हणले ना त्याचं ध्रुपद काय? नळनीळ जांबवंत. जांबवंताची सैन्य होतं 72 कोटी. वानर होते 18 पद्म आणि माकडं होते 56 कोटी. एवढा फौज पाटा. तर महाराज तुम्ही थोडी दम धरा. आता शिक वानर आलेत. हे कोणाला उत्तर द्यालो मी? तुळशीदासजी सांगायले त्या मुसलमान राजाला. आता शिवान्यर आलेत. मग वानराच्या नंतर कोण येणार? मग माकडं येणार. मग त्या राजाच्या बसलं देणार. आता तुमच्यापैकी कोणी वृंदावनला जर गेलं असेल ना, असाच हात ठेवावा लागतो टोपीवर महाराज. आणि चष्मा. मी एक जणाला म्हणलं चष्मा लावू नका हो. नाही काय नेत आहे खांद्यावर बसून
बरं नेते ते नेते वरी जाते उच 3 ताळं 4 ताळं 5 ताळं वरून देते फेकून चावून चून मोडून तोडून घे म्हणते तू. हे माहित होतं त्या मुसलमान राजाला. ते म्हणला वानर झाल्यावर कोण माकडं. बरं बरं. आणि मग नंतर म्हणले अस्वलं. बाप्पा अस्वलं आणि इतकं अस्वलं येणार का. म्हणले मग त्याच्या सगळ्यात मागं कोण आहे. नळनीळ जामवंत सेनापती आहे का नाही. मग मध्ये प्रभू रामचंद्र येणार. आता तुम्हाला तोरक दम निघती का पहा. आपल्याला बी नाही निघाली महाराज. 500 वर्ष गेले. 500 ही वाट पाहता पाहता किती लोक गेले. असंख्य लाखो लोकांचा मुर्दा पडला. तेव्हा कुठं आजचा विजयाचा दिवस निघाला. विठ्ठल आपला विषय चालला होता की कलियुगामध्ये तुकाराम महाराज आणि सांगायला लागले त्रेतायुगातलं. कसं काय त्याला माहीत. तर ते तिथं होते. पुरावा देऊ का. पुरावा. जाऊन या तेने लाविली समाधी तुका म्हणे तधी होतो आम्ही. शुकाचार्य जेव्हा समाधीला जातायत देहअहंकार समूळ खात्मा करण्यासाठी जेव्हा हिमालयाला जातायत तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात. तुकार म्हणे तधी होतो आम्ही. म्हणून ते तुकाराम महाराज सांगतायत की युग परत्वे भगवत प्राप्तीची जशी साधनं बदलत गेली आयुष्यमान कमी कमी होत गेलं. आणि जर आता 100 हजारावरलं द्वापार युग संपलं तेव्हा 1 शून्य गेलं. शून्य किती राहिले. 2 राहिले ना. 2 राहिले. 2 राहिले. तर 2 शून्य राहिले. तर आता माणसाचे आयुष्य मर्यादा झाली 100. आता सगळे मिळून देवाला प्रार्थना करू विनंती करू की हे भगवान हे राम आता शून्य कमी करायच्या भानगडीत पडू नको. आता जर शून्य कमी झालं तर आमचं 2 पंचवार्षिक. बरं खरं इमानदारीनं सांगा बरं अण्णा शून्य कमी झालंय. झालंय. तुम्हाला मी हिशोब काढून देतो. शून्य कमी झालंय पण त्या एकाची संख्या थोडी वाढली. एकाची उंची वाढली. नाही तर अंक 2च राहिलेत. सावध व्हा सावध. तुकाराम महाराजाचा अभंग सुद्धा आता मागं पडल्यावानी वाटायला. अल्प आयुष्य मानव अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले. 100 वर्ष त्या गणितात आहेत. शत गणिले पण आता शत नाही. मग थोडं कमी का होईना पण अंक 3 राहिले नाही. बरोबर आहे ना. हा अहो आपले बाप दादे आता इथं बसलेले सगळेचे बाप कोणी कोणी 100 पार केली. हो केली आपल्या म्हाताऱ्यानं. पण आता आपली पिढी 60तच गुंडाळ भिरक. ते आमचे मोठे भाऊ येतं प्रल्हादराव म्हणून त्याचं नाव. मी म्हणलं बापू तुम्ही किती वय आहे तुमचं. म्हणले 58. आणि म्हणलं तुम्ही तर अर्ध तिकीट करून घेतलं. नाही 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 ते 75चं आताच आहे एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये. त्याच्या थोडा अगोदर अर्ध होतं ना ते अर्ध. तर बऱ्याच लोकांनी वय वाढवून घेतले लगे 65. अहो 34चं पोरग. ते कंडक्टर हसायचं. केस काळे का रंगीले. ते म्हणे रंगीले. रंगीले साहेब. नाही तर मी आखा पांढरा झालो. म्हणजे ते अर्ध व्हायचं ना तिकीट. अहो केस काळे दिसायला राव रंगील्यावानी दिसा ना. तुम्हाला काय करायचं जरा दटीलं का. मला बी काय करायचं हे अर्ध तर अर्ध. मी म्हणलं बापू तुम्ही अर्ध केलं. ते म्हणलं आपले माऊली तर माया मागचे येतं. म्हणजे प्रल्हाद बापूचा 4था नंबर आणि माऊलीचा 5वा नंबर. माऊली तर म्हणले त्याला तर 50च झाले. आखे दात पडले.
त्याचा तर वाहनच नाही म्हणले, साठी बी गाठायचा. 2 अंकावर आलं बस, जास्त लांबीत नाही. 2 अंकी संख्या झाली. आता काय, आता आपलं काही खरं आहे का? नाही महाराज. त्याच्यात तुकाराम महाराजानं ॲड केले शब्द, मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. आता कुठं राहिलं भजनाला? काय काहीच नाही राहिलं. आणि पुन्हा शरीर मिळन भरोसाच नाही महाराज. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, बस बस. ते हिशोबातच जाणं नको. मग महाराज म्हणले बा इतकुशातच मिळालं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय म्हणले? त्याच्यासाठी तर मग आमच्यासाठी भगवंतानं सोय केली. आणि ती काय सोय केली? अभंगाच्या 2ऱ्या चरणात